वो काम करते हैं आप लोग, तो पार्टी में सबको। आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे विधानसभेसाठी आपण 200 ते 250 जागांवर तयारी करतोय असं राज ठाकरे यांनीच म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना झालेलं मतदान मराठी माणसाचं नाही अशी भूमिका देखील राज ठाकरेंनी मांडल्याचं समजतंय। मनसे पदाधिकारी बैठकीमध्ये राज ठाकरेंनी या अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केल्याची माहिती मिळतेय आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वैभव, मनसे पदाधिकारी बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरेंनी मांडल्याचं समजतंय, काय नेमकी याबद्दलची माहिती? नक्कीच जर सगळ्यांचंच पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्ष आता हे विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत आणि लोकसभेला पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्यानंतर मनसेची विधानसभेसाठीची भूमिका काय हा सर्वच राजकीय पक्षांना आणि कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न होता। परंतु आज या प्रश्नाचं उत्तर आहे ते राज ठाकरेंनी दिलेलं आहे। 200 ते 250 जागांवर आपण निवडणूक लढतो आहोत, विधानसभेच्या तयारीला लागा। मी कोणाच्याही पुढे, कोणाच्याही दारात, कोणाकडेही, कुठल्याही पक्षाकडे मी जागा वाटपाची चर्चा किंवा जागा मागायला जाणार नाहीये, कारण का सध्या राजकीय परिस्थिती जर पाहिली तर कुठल्याच पक्षाचं किंवा कुठल्याच महायुतीचं किंवा महाविकास आघाडीचं जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही। त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या पक्षाची भूमिका काय असायला पाहिजे हेच फक्त मी तुम्हाला सांगू शकतो। अशा पद्धतीचं राज ठाकरे यांनी भाषणात उल्लेख केला की मी कोणापुढेही जागा मागायला जाणार नाहीये, आपण 200 ते 250 जागा लढतोय आणि त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना त्यांनी आदेश दिले। आता उरला मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीचा। लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या महाविकास आघाडीला झालेलं मतदान हे मराठी माणसाचं नाहीये, तर मराठी माणूस आपण रिंगणात कधी उतरतोय याची वाट बघतोय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना झालेलं मतदान हे मोदी विरोधातलं मतदान होतं असा देखील टोला हा यावेळी राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडला आणि कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं। स्वाभाविक आहे, ज्या वेळेला महायुतीचं सरकार राज्यात असताना महाविकास आघाडीच्या जेव्हा जास्त जागा येतात आणि लोकसभेला राज ठाकरे यांनी महायुतीला समर्थन दिलं होतं, बाहेरून पाठिंबा दिला होता। त्यामुळे कार्यकर्त्यांची जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी अशा पद्धतीने केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे दोन प्रमुख उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एक म्हणजे राज ठाकरे 200 ते 250 जागा लढवण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे विधानसभेच्या तयारीला आता सर्व कार्यकर्ते लागलेले आहेत। वरळी विधानसभेमध्ये संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे जबरदस्त असे जोरदार होर्डिंग्स आहेत ते याआधीच लावलेले आहेत। दुसरीकडे प्रत्येक जे नेते मंडळी आहेत त्यांना देखील मतदारसंघ आता वाटून दिलेले आहेत। बाळा नांदगावकर, शिवडी वगैरे असे अनेक नेते आहेत, त्यांना वेगवेगळे विविध मतदारसंघ आहेत ते वाटप झालेले आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरेंना कसं मुस्लिमांचं मतदान झालेलं आहे याचं देखील विश्लेषण यावेळेला राज ठाकरेंनी केलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे पुन्हा एकदा स्वतःची बार्गेनिंग पॉवर आहे ती वाढवत आहेत का, कारण का नुकताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं, पण ऐन वेळेला राज ठाकरेंनी त्यांना माघार घ्यायला लावले आणि निरंजन डावखरे यांचं हे महायुतीतला एक उमेदवार तिथे उभा राहिलेला पाहायला मिळतं। त्यामुळे आता पुन्हा एकदा 200 250चा नारा जर राज ठाकरे देत असतील तर आगामी विधानसभेमध्ये हा 200 250 वरनं याची आकडेवारी आहे ही कमी होते का हे देखील पाहावं लागणार आहे। आणि जर महायुतीत लढायचं झालं तर 200 250 वरनं जागा या 40-50 वर येतात का हे देखील पाहावं लागणार, कारण का भाजपचे सध्या सिटिंग 105 आमदार आहेत, एकनाथ शिंदे यांचे 40 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 40-45 आमदार आहेत। मग अशी आकडेवारी बघितली तर राज ठाकरे जर महायुतीतून लढणार असतील तर राज ठाकरेंच्या वाट्याला अतिशय तुरळक अशा जागा येऊ शकतात आणि त्यामुळेच कुठेतरी एक स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी राज ठाकरेंनी 200 ते 250चा नारा दिलेला आहे। ठीक आहे वैभव, असेच आमच्या सोबत रहा। पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे। राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे मांडले, आपण हे मुद्दे नेमके